पूजन आहे, तर आपण दीपपूजा करूया। तर चला आपण मी दाखवते दीपपूजन कसं करायचं। तर कशात तुम्ही उत्तम ना, चला आपण दीपपूजन करूया। हे बघा आपण दीपपूजा करू। शुभम करोती अगोदर देवीला नैवेद्य, देवीला हळद कुंकू वाहू, देवी हळद कुंकू वाहू देवीला, आणि सगळ्या दिव्यांना हळद कुंकू वाहू आपण। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपकार काणिकुंडाई मोठी हाल देवाला पाहून नमस्कार। देहातील अज्ञानास्यो ज्ञान वैराग्य अखंड निष्काम श्री सेवा दर्शभक्ती प्राप्त हो। घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो। दिवा जळो देवापाशी उजेड पडो सर्वांपास नमस्कार माझा श्री सद्गुरु जयनास जय जय रघुवीर समर्थ। आपण सगळ्या दिव्यांना हळद कुंकू लावलेला आहे। आता आपण फुलं वाहूया। सगळ्या दिव्यांना आपण ही फुलं आहेत ना ती वाहून ठेवूया। हे बघा सगळी फुलं वाहून घेऊया देवीला। सगळ्या दिव्यांना आपण फुलं ठेवूया आणि दीप प्रज्वलित करूया। सगळे दिवे आपण पेटवून घेऊया। हे बघा दिवे आपण पेटवून घेऊया सगळे। हा एक दिवा आपण समर्थ चरणी ठेवूया तुपाचा। आपली उपासना झाली तेव्हा आपण एक दिवा लावला। हा एक दिवा ठेवू तुपाचा, आणि हे सगळे दिवे आपण पेटवून घेऊया। आपले कुळदीपक जिथे असतील त्यासाठीही दीपपूजन करायचं असतं। पुढील आयुष्य सुख समृद्धीचे भरभराटीचे जाण्यासाठी दीपपूजन करायचं असतं, कारण आपले कुलदीपक म्हणजे आपल्या घरातलं सर्वस्व। ह्या कुलदीपकांसाठी आपण हे दीपपूजन करतो। आणि ही आपण फळं ठेवूया 2, डाळिंब आणि सफरचंद। हे खडी साखरेचं नैवेद्य। हे बघा खडी साखर ही, आणि हे आपण गोड खोबरं, गणपती बाप्पा तुला गोड खोबरं। आणि आपण सगळं फिरून घेऊया असं। दूध पाण्याने फिरून घेऊया। दुधाचं पण नैवेद्य ठेवूया। ते दूध पंचामृत आहे ना याचं नैवेद्य। तर आपण हे बघा आपण खिरापण शिऱ्याचा प्रसाद केलाय तो पण ठेवूया। हे बघा फळं ठेवून हा प्रसाद आपण मंडळ काढूया। हा मंडळ असं काढायचा चौकोनी, आणि हा प्रसाद ठेवायचा। आणि ह्या सगळ्याला आपण तुळशीपत्र टाकलेलं आहे, कारण तुळशीपत्र टाकलं तर प्रसाद पोच होतो, म्हणून हे तुळशीपत्र आपण प्रत्येक ठिकाणी ठेवूया। हे बघा तुळशीपत्र, हे तुळशीपत्र आपण फळांना पण ठेवूया। हे बघा, आणि हे आपण जो प्रसाद केलाय त्याला पण ठेवूया, आणि खडी साखरेला पण ठेवूया। खडी साखर आणि हे पंचामृत आहे ना याच्यात पण तुळशीची पानं टाकूया। आपली पूजा संपन्न झाली। हे बघा ही दीपपूजा आपण केलेली आहे। तर आपण दीपपूजा अशी केलेली आहे, बघितलं। ही आपली दीपपूजा, ही पूर्ण दीपपूजा आपण केलेली आहे। ही आपण दीपपूजा आपण आपल्या घरातील म्हणजे आपली नातवंड, आपली मुलं नातवंड यांना सुख समृद्धी लाभण्यासाठी, ते घरातील कुलदीपक आपले, त्यासाठी हे दिव्यांची पूजा करायची। आपल्या मुली असतील त्या पण आपल्या पणत्या आहेत त्यांची पण पूजा करायची, म्हणजे पणत्यांची मुलींची। तर आता नातू माझा तिकडे त्यांच्या घरी, तर मी आता त्याला ओवाळू शकले नाही, तर आपण नातवंडांना ओवाळायचं, नातीला ओवाळायचं, सगळ्यांना औक्षण करायचं आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा। त्यांची पुढील आयुष्य भरभराटीचे जावो म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची। तर आपण आता अशी पूजा संपन्न केलेली आहे। आशीर्वाद देऊया मुलांना। दीपपूजन अमावस्या आहे आज, अमावस्या दीप अमावस्या आहे। सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नष्ट होऊन ज्ञान वैराग्य ऐश्वर्य व शांती व सौख्याचा प्रकाश जीवनात अविरत प्राप्त हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। सगळ्यांना आयुष्य निरोगी आणि सुख समृद्धीचे जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडळे मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार। देहातील अज्ञान ऐसियो ज्ञान वैराग्य अखंड निष्काम श्री सेवा दर्शभक्ती प्राप्त हो।
घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लाभो, दिवा जळो देवापासी, उजेड पडो सर्वांपासी. नमस्कार माझा श्री सद्गुरु चरणाची. जय जय रघुवीर.